पुढची बातमी बाबत मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली। मुंबईकडून कर्जतकडे जाणारी लोकल विस्कळीत झाली। वांगणी बदलापूर दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्याची माहिती आहे। मेल एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबवल्या जात आहेत। कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देते माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्याचे। ज्योत्स्ना, नेमक्या हा घोळ कशामुळे होतोय, काय तांत्रिक बिघाड झालाय? सिद्धेश अगदी बरोबर आहे। आपण बघतो की मध्य रेल्वेचे आहे ते 20 ते 25 मिनिटे जी आहे ती उशिराने धावत आहे। त्याचं कारण मुख्य मुंबई पुणे एक्सप्रेस जी ट्रेन आहे जिचा क्रमांक आहे 1108 ही मुंबई पुणे एक्सप्रेस जी आहे त्या धावत्या रेल्वेमध्ये एक व्यक्ती जी आहे ती धावत्या रेल्वेमध्ये सिगरेट ओढत होता आणि त्यामुळे ट्रेन मधली जी स्मोकिंग डिॲक्टिव्हेट यंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह झाली आणि त्याच्यामुळे आग नियंत्रण जे आहे ही सुद्धा प्रक्रिया जी आहे ती तत्काळ सुरू झाली। ही ऑटोमॅटिक प्रक्रिया असते की रेल्वेच्या आतमध्ये चालू रेल्वेच्या आतमध्ये ढगामध्ये जर धूर पाहायला मिळाला तर रेल्वेचं जे म्हणजे धूर किंवा आगीचं जे नियंत्रण करण्याचं जे ऍक्टिव्हेशन असतं ते सुरू होतं आणि त्यामुळे जी आहे ती ट्रेन आपोआप थांबत असते। आणि हाच प्रकार जो आहे तो मध्य रेल्वेच्या 1108 मुंबई पुणे एक्सप्रेस ट्रेनमध्ये पाहायला मिळाला। एक व्यक्ती धावत्या ट्रेनमध्ये सिगरेट ओढत होता। नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या व्यक्तीवरती काय कारवाई होते का, रेल्वे काय कारवाई करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।